एक मोठी अपडेट येते। सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जींना मोठी ऑफर दिली आहे। तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सोनिया गांधींनी ऑफर दिल्याचं समजतंय। ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेसची मोठी पिछेहाट झालेली आहे, पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना विधानसभेच्या निवडणुकीत करावा लागलेला होता। त्यासोबतच पक्षात मोठी फूटही झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना मोठी ऑफर दिलेली आहे। तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सोनिया गांधींनी ऑफर दिल्याचं समजतंय। विलीन न झाल्यास भाजप आपप्रमाणेच तृणमूलला छळेल असं सोनिया गांधींनी म्हटल्याचं समजतंय। त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातून मोठी अपडेट येते। सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांना खूप मोठी ऑफर दिलेली आहे। त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा अशी सोनिया गांधींची ऑफर आहे। जर ममता बॅनर्जींनी तसा निर्णय घेतला नाही तर भाजप आपप्रमाणेच तृणमूललाही छळेल असं सोनिया गांधींनी म्हटलंय। तर इंडिया आघाडीची नुकतीच बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर ही अतिशय मोठी बातमी येते आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, ज्या प्रकारे तृणमूल काँग्रेसची मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलेला होता, त्यांच्या पक्षात फूट पडलेली होती आणि त्यानंतर मोठी ऑफर सोनिया गांधींनी थेट ममता बॅनर्जींना दिल्याचं समजतंय। निश्चितच तृणमूल काँग्रेस हा पक्ष आता तिथले आमदारही ऋतुपर्णा बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जींचं नेतृत्व नाकारलेलं आहे। त्यानंतर आता आपण पाहतोय की तृणमूल काँग्रेसचे खासदार देखील हे तृणमूल काँग्रेस मधील जे प्रस्थापित नेतृत्व आहे ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी त्यांचं नेतृत्व धुडकावून लावत स्वतंत्र वेगळी चूल मांडतायत। त्यामुळे तृणमूल काँग्रेस हा पक्ष ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष वेगळे झाले आणि या पक्षांनी स्वतंत्रपणे नवे नेते निवडले, त्याच पद्धतीने तृणमूल काँग्रेस देखील आता काही वेगळी भूमिका घेईल, वेगळ्या भूमिकेत जाईल असं दिसतंय। आणि त्यामुळे आता अभिषेक बॅनर्जी आज राहुल गांधींना भेटले, स्वतः ममता बॅनर्जी सोनिया गांधींसोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसने आता ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जींना काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची ऑफर दिल्याचं समजते आणि उपाध्यक्षपदही ममता बॅनर्जींना दिलं जाऊ शकेल असंही कळतंय। आपल्याला सर्वांना आठवत असेल तर या सगळ्या बाबतीत शरद पवारांची एक मुलाखत 2024च्या लोकसभा निवडणुकींपूर्वी प्रसिद्ध झाली होती एका इंग्रजी वृत्तपत्रात आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की कदाचित 24च्या लोकसभा निवडणुकांनंतर सर्व छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल। आणि आता आपण तसंच काहीसं चित्र निर्माण होताना पाहतोय की ज्या ठिकाणी आता ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षात स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित केलं आणि घटनात्मक आणि सर्व मार्ग अवलंबून वेगवेगळ्या प्रकारे पक्ष संपूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतला, अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष स्वतःच्या ताब्यात घेतला, त्यानंतर आता आपण पाहतोय की तृणमूल काँग्रेसमध्ये तेच घडतंय। भविष्यात जे इतर पक्ष आहेत इंडिया आघाडीतले, ज्यांच्याकडे काही आमदार आहेत, काही प्रमाणामध्ये खासदार आहेत, त्यांच्याही बाबतीत असं काहीतरी घडू शकतं आणि त्यामुळे या सर्वच नेत्यांना शेवटी आश्रयाला म्हणून काँग्रेसमध्ये जावं लागेल का? आणि काँग्रेसचं जे गांधी परिवाराचं एकछत्री नेतृत्व आहे त्यामध्ये आता मल्टीफेस अशा स्वरूपाची काँग्रेस समोर येते का की ज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या प्रकारचे नेते जे पूर्वी कधी एकेकाळी काँग्रेसमध्येच होते किंवा काही कारणास्तव त्यांनी काँग्रेसपासून वेगळा निघून स्वतःचा पक्ष काढला होता आणि ते आता पुन्हा काँग्रेसच्याच दिशेने जातील, त्यांचे पक्ष त्यांच्या हातात राहिले नाहीत तर या दिशेने आता भारताचं राजकारण जाते की काय असं चित्र आता या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झालेले। ममता बॅनर्जींना उपाध्यक्ष पदाची ऑफर ही एक मोठी घडामोड आहे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने, पश्चिम बंगालच्या राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा आणि ममता बॅनर्जींचा स्वतःचा जो राजकीय प्रवास राहिलाय त्या दृष्टीने सुद्धा नक्कीच खूप मोठी ऑफर आहे, खूप मोठी घडामोड आहे आणि त्यामुळेच ममता बॅनर्जी ही ऑफर स्वीकारतायत का आणि एकूणच याचे पडसाद संपूर्ण देशभराच्या राजकारणात कसे उमटतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या महत्त्वाच्या बातमीसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय।